थोड्या वेळ ती थांबा. आपण एक 7-10 वाजता क्लास स्टार्ट करू. हॅलो, आवाज येतोय का विद्यार्थी मित्रांनो? येतोय सर. येतोय ना? हो सर. हॅलो. येतोय. हो सर, येतोय बाकीच्या मुलांचा आवाज. ऑडिओ बंद आहे वाटतं ना? करू हो, सर करा आता. की. केलाय सर. ओके. गुड इव्हनिंग. हॅलो, आवाज येतोय का विद्यार्थी मित्रांनो? आवाज स्क्रीन नाही दिसत सर. हो सर. हो सर. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपलं सहसा मिशन आरंभ 2026 हे जे ऑनलाईन लेक्चर्स आहेत, हे लेक्चर्स आपले 1 तारखेपासून चालू झालेले आहेत. तर यामध्ये आपलं जे लेक्चर आहे, हे लेक्चर मी आता स्क्रीन शेअर करतोय आपल्याला. 1 मिनिट. दिसतंय का तुम्हाला? हो सर. हो. तर बघा इकडे, की आपला जो टॉपिक होता की तो अपूर्णांकावरती टॉपिक आहे. आणि या अपूर्णांकावरती टॉपिक मधील जो उपघटक आहे, तर तो आहे बघा आपला अंशाधिक किंवा छेदाधिक व पूर्णांकयुक्त अपूर्णांक, आणि यांचा परस्पर जो काही रूपांतर आहे, त्यातला जो भाग 1 आहे, तो आपण आज बघणार आहोत यामध्ये. तर या अगोदर तुम्हाला अपूर्णांकाबद्दल सर्व काही कल्पना आहेत. तर पहिलं मला तुमचं थोडंसं या अगोदर काय झालेलं त्या संदर्भात आपण थोडीशी चर्चा करू. तर कुणाला सांगता येईल की या अगोदरच्या लेक्चरला तुमचं काय झालेलं आहे? 1-2 मिनिटासाठी फक्त. अपूर्णांकांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार.
छेदाधिक नाही, अपूर्णांक हे मिशन आरंभामध्ये पहिल्यापासून तुमचं काय झालेलं आहे? पहिल्यापासून संख्या वाचन या अगोदरच्या लेक्चरला तुमचं काय झालेलं आहे? तर बघा, पहिलं जे लेक्चर होतं त्यामध्ये अपूर्णांकांमध्ये तुमच्या अपूर्णांकांचे अर्थ किंवा त्याचं जे वाचन व लेखन झालेलं आहे, बरोबर? हॅलो, हॅलो हा बरोबर आहेत ना? हो त्यानंतर तुमचं समछेद व भिन्नछेद या अपूर्णांकांचा लहान मोठेपणा झालेला आहे. त्यानंतर त्यांचा चढता किंवा उतरता क्रम झालेला आहे. त्यामध्ये समछेद व भिन्नछेद अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी झालेली आहे. त्यानंतर समछेद व भिन्नछेद अपूर्णांकांचा गुणाकार. या सर्व ज्या काही घटक आहेत ते घटक तुमचे उपघटक झालेले आहेत या अगोदरच्या लेक्चरसाठी. ठीक आहे. तर या लेक्चरमध्ये अंशाधिक, छेदाधिक व पूर्णांकयुक्त अपूर्णांक हे बघायचे आहेत आणि त्यामधील असलेला जो काही परस्पर रूपांतर आहे किंवा परस्पर संबंध आहे तो आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचा आहे. तर सर्वजण उपस्थित आहात ना? तर आपण आता सुरुवात करू. ठीक आहे. आता पहिलं जी कन्सेप्ट आहे ती आहे अपूर्णांकाचे. बरोबर? अपूर्णांकाला काय म्हणतात रे? कुणाला सांगता येईल का अपूर्णांकाला काय म्हणतात? पटकन बोलायचं म्हणजे आपण तसं पुढे जाऊ. जी संख्या पूर्ण नाही तिला अपूर्णांक म्हणतात. म्हणजे थोडक्यात बघा, अपूर्णांक म्हणजे एक फ्रॅक्शन आहे. बरोबर? तर यामध्ये तुमच्या समोर दिसतंय बघा स्क्रीनमध्ये अपूर्णांक. तर पहिलं काय आहे त्यामध्ये डेफिनेशन या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय. दिसतंय का डेफिनेशन? मी आता मार्क केलेले आहे बघा. वाचा बरं, कोण कोण वाचतंय बघा. अपूर्णांक म्हणजे काय? अपूर्णांक म्हणजे एका पूर्ण वस्तूचा किंवा समूहाचा काही भाग. बरोबर? आता यामध्ये बघा, मी तुमच्या समोर एक छोटीशी फिगर काढतो बघा. एक वर्तुळ आहे. बरोबर? आणि या वर्तुळाचे मी काही भाग करत आहे तुमच्या समोर. समजा हे 4 भाग आहेत. तर अपूर्णांक म्हणजे लक्षात घ्या, अपूर्णांक म्हणजे एका पूर्ण वस्तूचा किंवा त्या समूहाचा छोटासा किंवा काही भाग. आता हा तुमच्या समोर एक मी वस्तू काढलेली आहे, ही समजा वस्तू आहे, हिचा छोटासा भाग. आता यामध्ये समजा मी हे जे वर्तुळ आहे यामध्ये 4 भाग केले आहेत आणि त्या 4 भागपैकी मी एक भाग काय केलेला आहे ते शेडेड केलेला आहे किंवा रंगवलेला आहे. बरोबर का? हे लक्षात येतं एक विद्यार्थी मित्रांनो? हो सर तर यामध्ये बघा, यापैकी टोटल समान भाग किती आहे यामध्ये? बोलायचंय पटकन. किती भाग आहे समान? 4 भाग समान आहे. 1 भाग, 2 भाग, 3 आणि 4 भाग. बरोबर? आता बघा, तुमच्या जे काही अपूर्णांकाची डेफिनेशन आहे या डेफिनेशन मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, अपूर्णांक म्हणजे पूर्ण वस्तूचा किंवा समूहाचा काही भाग. आता याची मांडणी कशी असते? तर याची मांडणी असते अंश आणि छेदाच्या स्वरूपामध्ये. आता यापुढे बघा, अंश कुणाला म्हणतात? तर घेतलेले एकूण भाग. हॅलो, यामध्ये घेतलेले एकूण भाग आणि छेद कशाला म्हणतात? की केलेले एकूण समान भाग. आता या ठिकाणी बघा, हे जे तुमच्या समोर एक फिगर दिसते आहे, या फिगर मध्ये एकूण किती भाग आहेत? तर टोटल भाग आहे 4 समान भाग आहेत. बरोबर आहे का? हा, त्यापैकी मी किती भाग रंगवलेला आहे किंवा किती भाग मी घेतलेला आहे? एक भाग मी घेतलेला आहे. 4 भागांपैकी एक भाग मी घेतलेला आहे. याला मी अंश आणि छेदाच्या स्वरूपामध्ये असं लिहिणार आहे. तर यामध्ये हा जो एक आहे या एकाला म्हणतात अंश. काय म्हणतात? एकाला म्हणतात अंश आणि 4ला म्हणतात छेद. बरोबर? म्हणजे एकूण 4 भाग आहेत, समान 4 भाग आहेत. त्यापैकी आपण एक भाग सिलेक्ट केलेला आहे. या संख्येला काय म्हणतात? अपूर्णांक असं म्हणतात. तर अपूर्णांकाला तुम्ही फ्रॅक्शन असं पण म्हणतात. काय म्हणतात? फ्रॅक्शन म्हणतात. ठीक आहे. तुम्हाला ते यामध्ये अपूर्णांक समजलेला आहे का विद्यार्थी मित्रांनो? आता यामध्ये अंश आणि छेद या 2 कन्सेप्ट आहेत. अंशाला काय म्हणतात? न्यूमरेटर म्हणतात. ऍज वेल एज छेदाला काय म्हणतात? डिनॉमिनेटर म्हणतात. ओके.
तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर ही संकल्पना तुम्हाला समजलेली आहे का? हो सर. हो सर. ठीक आहे. हो सर. आता आपण थोडस पुढे जाऊ. हो सर. आता इकडे बघा, पुढे तुमच्या समोर एक एक्झाम्पल्स आहे. आता हे एक्झाम्पल्स खूप लक्षपूर्वक ऐका तुम्ही आणि समजावून घ्या. आता पहिलं जे एक्झाम्पल आहे त्यामध्ये मी एक फिगर काढलेली आहे. आता या फिगर मध्ये बघा, एक वर्तुळ आहे. या वर्तुळाचे किती भाग केले आहे बोला? 1/2. सर 1/2 अर्धा भाग. अरे प्रश्न असेल, मी काही विचारलं तरच मला उत्तर द्या, अन्यथा तुम्ही काही बोलू नका. ऐकून. आता यामध्ये बघा, पहिलं जे आहे त्यामध्ये सर्कल दिसत आहे. या सर्कलचे 2 भाग केलेले आहेत, बरोबर. आणि त्यापैकी एक काय केलेलं आहे मी, ते कलर दिलेला आहे. टोटल किती भाग आहे समान? तर टोटल आपले भाग आहे 2. मग हा झाला छेद. एक केलेले एकूण समान भाग, याचा अर्थ असतो तो छेद. त्यापैकी किती भाग मी सिलेक्ट केलेले आहेत? 1. तर या ठिकाणी आला 1. 1 झाला अंश आणि 2 झाला छेद. लक्षात आलं? लक्षात आलं सर्वांच्या? ठीक आहे. आता मी पुढची एक फिगर घेतो. या ठिकाणी बघा, ही पुढची फिगर आहे. यामध्ये काय केलेलं आहे? 1/5 आहे, बरोबर. म्हणजे 5 समान भाग आहेत. 1 2 3 4 5 समान भाग आहेत. त्यापैकी एक भाग मी सिलेक्ट केलेला आहे, बरोबर. म्हणून माझ्याकडे काय आलं? 5 आणि वरती आला 1, म्हणजे 1/5. म्हणजे 1 झाला अंश आणि 5 झाला छेद. ठीक आहे. अशा पद्धतीने तुमच्या समोर बाकीचे एक्झाम्पल्स आहेत, तेही तुम्ही बघू शकतात. तुमच्या समोर बाकीचे एक्झाम्पल्स आहे बघा. या ठिकाणी हे एक एक्झाम्पल आहे. टोटल जर तुम्ही काउंट केलं तर टोटल जे समान भाग आहे ते आहे 9. त्यापैकी एक सिलेक्ट केलेला आहे. आवाज येतोय का सर? हॅलो सर, तुम्हाला आवाज येतोय का? हो. आता तुम्हाला काही डाऊट असेल तर विचारत जा मला. काय यामध्ये तुम्हाला काही जर डाऊट असेल तर विचारत जा. आता एक एक्झाम्पल घेऊ आणि पुढे जाऊ आपण. ठीक आहे. हे जे एक्झाम्पल आहे बघा, यामध्ये या वर्तुळाचे किती भाग केलेले आहेत? तर समान सारखे 10 भाग केलेले आहेत. म्हणून छेदामध्ये आलेले आहेत 10. आणि त्यापैकी मी किती भाग सिलेक्ट केलेला आहे? तर 1 भाग सिलेक्ट केला आहे. अंशामध्ये आला 1. म्हणजे 1/10 हा झाला तुमचा अपूर्णांक. त्यालाच तुम्ही काय म्हणतात? फ्रॅक्शन असं म्हणतात. समजलं का? हा झाला तुमचा अपूर्णांक. आता अपूर्णांकाची कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल. अपूर्णांक हे याची मांडणी ही अंश छेद या स्वरूपामध्ये असते. अंश भागिले छेद. न्यूमरेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर. डिड यू अंडरस्टँड? तुम्हाला समजलंय का? हो सर. ठीक आहे, ठीक आहे. थोडस पुढे जाऊ आपण यामध्ये. ओके. थोडस पुढे जाऊ. यामध्ये बघा, यामध्ये पुढे दिसत आहे तुम्हाला अपूर्णांकांचे प्रकार, बरोबर आहे. अपूर्णांकांचे प्रकार दिसत आहे. टाइप्स ऑफ द फ्रॅक्शन्स. देअर आर 3 डिफरंट टाइप्स. इथं 3 तुम्हाला मुख्य प्रकार आहेत. तर पहिला आहे बघा, छेदाधिक अपूर्णांक, अंशाधिक अपूर्णांक आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक. बरोबर आहे का? आता याच्या पुढे त्याचे मी एक छोट्या लँग्वेज मध्ये तिथं तुम्हाला दिलेलं आहे आणि एक उदाहरण पण आहे. अंश लहान, छेद मोठा अशा पद्धतीचा आहे. तर यामध्ये आपण जे पहिलं आहे छेदाधिक अपूर्णांक, तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे. लक्षात आले का? किती प्रकार आहेत या ठिकाणी? अंश अधिक अंश, छेदाधिक. बरोबर. छेदाधिक अपूर्णांक. दुसरा आहे, बोला अंशाधिक. बोलायचं. अंशाधिक अपूर्णांक. अगदी बरोबर. अंशाधिक अपूर्णांक आहे. अगदी बरोबर. पूर्णांकयुक्त अपूर्णांक. म्हणजे तुमच्या सर्वांचं या ठिकाणी लक्ष आहे. तर या प्रकारापैकी आपण पहिला प्रकार घेणार आहोत, छेदाधिक अपूर्णांक. यालाच काय म्हणतात? प्रॉपर फ्रॅक्शन असं म्हणतात. सर आवाज येतोय काय? सर काय म्हणतात? स्क्रीन दिसत नाही. स्क्रीन दिसत नाही. नो सर, दिसते. काहींना दिसत नसेल तर त्यांचा मोबाईलचा काही सेटिंग वगैरे चेक करून घ्या. ठीक आहे. आता पुढे बघा, सर स्क्रीन
हॅलो सर. रेंजचा प्रॉब्लेम असेल. किती पोरं आले? किती पैसे? हॅलो सर. सर बघतो. हॅलो. हॅलो सर, म्हटलं आवाज येतोय ना? येतोय सर. काही मुलांना स्क्रीन दिसत नाही म्हणून विचारलं. नाही सर, त्यांच्या रेंजचा प्रॉब्लेम असतो. चालू ठेवू का मग सर? हो, चालू ठेवा सर. ओके ओके. पहिला प्रकार आहे बघा, छेदाधिक अपूर्णांक आहे. आता या छेदाधिक अपूर्णांकामध्ये बघा व्याख्या काय सांगितलेली आहे बघा, त्याची डेफिनेशन काय आहे प्रॉपर फ्रॅक्शनची. कोण वाचतंय बघा बरं? छेदाधिक अपूर्णांक ठीक आहे, आता इकडे लक्ष द्या. आता मी पुन्हा एकदा वाचतो हा. अगदी बरोबर, अगदी बरोबर. ज्या अपूर्णांकांचा अंश हा छेदापेक्षा लहान असतो. आता तुम्हाला तो जो शब्द आहे त्या शब्दातच त्याचा अर्थ आहे बघा. काय आहे तो शब्द? छेदाधिक. बरोबर, लक्षात आलं का? म्हणजे काय? छेद आणि पुढचा शब्द काय? धिक म्हणजे अधिक. छेद अधिक म्हणजे छेद काय असणार आहे? छेद काय असणार आहे? बोला पटकन. छेद काय असणार आहे? अधिक. अधिक म्हणजे काय असणार आहे? मोठा असणार आहे. बरोबर आहे का? मग छेदाधिक अपूर्णांक म्हणजे ज्या अपूर्णांकांमध्ये छेद हा मोठा असतो त्याला छेदाधिक अपूर्णांक असं म्हणतात. बरोबर, हीच त्या ठिकाणी डेफिनेशन, व्याख्या तुमच्या समोर दिसते आहे. बरोबर आहे का? ज्या अपूर्णांकाचा, एक मिनिट बघा, ज्या अपूर्णांकांचा अंश हा छेदापेक्षा लहान असतो त्याला छेदाधिक अपूर्णांक असं म्हणतात. आता त्याचं वैशिष्ट्य बघा काय आहे. म्हणजे अंश आणि छेद, अंश आणि छेद. छेद हा काय असणार आहे? छेद असणार आहे मोठा आणि अंश असणार आहे लहान. आता याची किंमत नेहमी 1 पेक्षा कमीच असते. हे ज्यावेळेस तुम्ही उदाहरण बघणार आहात त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. छेद हा मोठा असेल त्यावेळेस त्याची जी किंमत आहे ती किंमत 1 पेक्षा नेहमी काय असते? कमी असते. दुसरं शाब्दिक अर्थ बघा त्याचा तिथे काय दिलेला आहे. छेद हा अंशापेक्षा अधिक असतो. हे आपण आताच बघितलेलं आहे. याचं उदाहरण तुमच्या समोर आहे बघा. काय उदाहरण आहे? तर बघा, 3/5 आहे. बरोबर का? हा झाला अंश. 3 हा झाला अंश. हा झाला अंश आणि 5 हा झाला छेद. बरोबर. आता हा छेद जो आहे तो त्या 3 पेक्षा काय आहे? मोठा आहे. जर छेद हा अंशापेक्षा मोठा असेल तर त्याला छेदाधिक अपूर्णांक असं म्हणतात. तुम्हाला एखादं उदाहरण सांगतील का छेदाधिक अपूर्णांकांचं या उदाहरणाच्या व्यतिरिक्त? 9 छेदात किती? 7 छेदात 9 छेदात 12. ओके ओके, बरोबर आहे, बरोबर आहे. आताच एक उदाहरण सांगितलं होतं. या ठिकाणी बघा 9/12 हे एक होऊ शकतो की जो छेदाधिक अपूर्णांक आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला समजलेला आहे छेदाधिक अपूर्णांक किंवा प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय. ठीक आहे, पुढे जायचं मग. आता पुढे जायचं का की काही डाऊट आहेत कुणाला? पुढे जाईल. पुढे जाऊ आपण. आता पुढे बघा, अंशाधिक अपूर्णांक आपण त्या ठिकाणी व्याख्या बघणार आहोत. ज्या अपूर्णांकांचा अंश हा छेदापेक्षा मोठा आहे किंवा बरोबर असतो त्याला अंशाधिक अपूर्णांक असं म्हणतात. आता बघा, याचं वैशिष्ट्य आहे ते बघा. अंशाधिक अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकांचा अंश हा छेदापेक्षा मोठा आहे त्याचा अंशाधिक म्हटलेला आहे. याचा अर्थ काय होतो? अंशाधिक म्हटलेला अधिक असणार आहे. अंश असणार आहे
अंश असणार आहे आता मोठा मोठा. तर यापैकी एक उदाहरण आहे बघा तिथे 8/3. 8 हा अंश आहे. यामध्ये 8 हा 3 पेक्षा मोठा आहे, म्हणून हे जे उदाहरण आहे हे अंशाधिक अपूर्णांकाचं उदाहरण आहे. त्यालाच काय म्हटलं जातं? इम्प्रॉपर फ्रॅक्शन. ज्या अपूर्णांकांचा अंश हा छेदापेक्षा मोठा आहे किंवा बरोबर असतो म्हणजे सारखा असतो, त्याला काय म्हटलं जातं? अंशाधिक अपूर्णांक असं म्हटलं जातं. याचं वैशिष्ट्य काय आहे बघा, याची किंमत काय असते? 1 पेक्षा जास्त किंवा 1 च्या बरोबर असते. याची किंमत किती असते? नेहमी 1 पेक्षा जास्त. नेहमी काय असते? 1 पेक्षा जास्त असते किंवा 1 असू शकते, म्हणजे अंश हा छेदापेक्षा अधिक असतो. याचं दुसरं एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. आता तुम्हाला एखादं उदाहरण सांगता येतं का या 2 उदाहरणांच्या व्यतिरिक्त? 9/6. 9/6. यामध्ये अंश हा मोठा आहे छेदापेक्षा, बरोबर आहे. तुम्हाला अंशाधिक अपूर्णांक समजलेला आहे का? अंशाधिक अपूर्णांक समजला? ठीक आहे, आपण पुढे जाऊ. हो सर. हो सर. हो. आता पुढे बघा, तुमच्या समोर दिसत आहे बघा, तिसरा आणि शेवटचा जो प्रकार आहे आपण आज घेणार आहोत तो काय दिसतो आहे? सर काय? कोणता दिसतो आहे? बघा, पूर्णांकयुक्त अपूर्णांक. यालाच काय म्हटलं जातं? लक्ष आहे ना सर्वांचं? येस, मिक्स फ्रॅक्शन असं म्हटलं जातं. तर याची जी व्याख्या आहे, याची जी डेफिनेशन आहे, ती डेफिनेशन काय सांगते? ज्या अपूर्णांकात एक पूर्ण संख्या आणि छेदाधिक अपूर्णांक सोबत असतो त्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक असं म्हणतात. आता यामध्ये बघा, तुम्हाला पूर्ण संख्या कोणत्या आहे हे माहित असणं गरजेचं आहे, बरोबर आहे की नाही? पूर्ण संख्या कोणाला म्हणतात? पूर्ण संख्या सांगा लवकर मला. तुमचं सर्वांचं झालेलं असणार आहे पूर्ण संख्या. 2 4.3/2. पूर्ण संख्या सांगा मला. पूर्ण संख्या. 2 पूर्ण संख्येला काय म्हणतात? होल नंबर म्हणतात. 2 नंबर पासन कुठपर्यंत? शून्यापासून अनंतपर्यंत 2. बरोबर आहे, अगदी बरोबर. हा, खूप छान उत्तरे देताय तुम्ही. 0 पासून ते अनंत. अनंतापर्यंत जे काही नंबर्स असतात त्याला काय म्हणतात? पूर्ण संख्या असं म्हणतात. ठीक आहे, बरोबर आहे. आता यामध्ये बघा, काही जण कॅमेरा ऑन करा. आता यामध्ये बघा, कॅमेरा आणि ज्या माईक बंद करा. तुम्ही सर्वांनी बघा, तुमचा जो काही स्पीकर आहे, माईक आहे, तो बंद करा. आणि ज्यांना काही प्रश्न विचारायचा असेल किंवा मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची असतील त्यांनीच फक्त चालू ठेवा. आलं का लक्षात? ज्यावेळेस तुम्हाला उत्तर द्यायचं असेल त्यावेळेसच चालू ठेवा. हो सर. आता इकडे लक्ष द्या, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे आपण डेफिनेशन बघतोय. ज्या अपूर्णांकात एक पूर्ण संख्या एक छेदाधिक अपूर्णांक असतो त्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक असं म्हणतात. आता तुमच्या समोर दिसतंय बघा, 2.3/4. अगदी मोजक्या शब्दामध्ये आपण त्याचे पूर्णपणे बघू. 2.3/4 बरोबर का? मग तो कसा लिहिणार बघा, 2.3/4. हा जो नंबर आहे हा नंबर कसा तयार झालेला आहे तर बघा, एक पूर्ण संख्या, 2 ही पूर्ण संख्या आहे, एक पूर्ण संख्या आणि एक छेदाधिक अपूर्णांक. याच्यामध्ये छेद काय आहेत? अधिक आहेत, मोठा आहे. जर असं असेल तर याला काय म्हटलं जातं? पूर्णांकयुक्त अपूर्णांक.
अर्थ त्याचा असा आहे बघा, पूर्णांक युक्त म्हणजे ज्याच्यामध्ये पूर्णांक म्हणजे पूर्ण संख्या आहे, पूर्ण संख्या ज्याच्यामध्ये आहे तो आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक. म्हणजे 2 हा पूर्ण संख्या आहे आणि त्याला जोडून अपूर्णांक आलेला आहे, छेदाधिक अपूर्णांक. म्हणून ही संख्या, टोटल ही संख्या जी आहे ती तयार झालेली आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक. दिसतंय का तुम्हा सर्वांना? हो आता बघा सर. पुढे. ओके, आता पुढे बघा, याचं वैशिष्ट्य बघा काय आहे. यात पूर्ण संख्या आणि अपूर्णांक एकत्र असतात. जे आपण मगाशी बघितलं एकत्र असतात ते 2.3/4 आहे. ठीक आहे. आता तुमच्या समोर एक मिक्स नंबर दिसत आहे बघा, बरोबर. आता मला हे तुम्ही सर्वांनी सांगायचं आहे, ज्यांना समजतंय त्यांनी मला सांगायचं आहे का आता याची व्हॅल्यूज पुढे काय येणार आहे. मग आपल्याला लवकर पुढे जायला. हे उदाहरण दिसत आहे तुमच्या सर्वांना. हा, इकडे बघा, आता या नंबरचं उदाहरण बघणार आहोत आपण. किती फिगर आहे यामध्ये? 1, 2, 3 आहे, बरोबर. किती शेडेड आहे यापैकी? फिगर शेडेड आहे 2 शेडेड आहे. आणि हा, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. जी फिगर आहे ही शेवटची जी या रेक्टेंगलचे 4 भाग केलेले आहे, त्यापैकी एक भाग काय केला आहे? शेडेड आहे. 4 पैकी एक भाग शेडेड आहे. याचा अर्थ 1/4. अगदी बरोबर, 2.1/4 हा मिक्स फ्रॅक्शन झाला. याचं सांगा. व्यवस्थित मी याचं विचारलेलं आहे बाळांनो. 5.1/2. बरोबर, 5.1/2. हे बघा, 1, 2, 3, 4, 5 हे पूर्ण आहेत म्हणून इथं 5 लिहिले. आणि या ठिकाणी त्या त्रिकोणाचे 2 भाग केलेले आहेत म्हणून 1/2 याचे त्या ठिकाणी अपूर्णांक आलेला आहे. म्हणून पूर्ण संख्या कशी येणार? 5.1/2 येणार आहे, बरोबर. 5.1/2 येणार आहे. आता कुणाला काही डाऊट आहे का? हा, आता यापैकी याचं एक तुम्ही सांगू शकता. आता हे सांगा मला आता, चला. 2, 3, 4 आहे. 4.3/4. 1/5. 3/4. नीट बघा. 4.3/4. चुकतं आहे तुमचं. इकडे बघा. 4.4/5 आहे. तुम्ही करा बरं. सर्वांनी म्यूट करा 1 मिनिट. सर्वांनी म्यूट करा एकदा. हा, आता इकडे लक्ष द्या. या ठिकाणी 1, 2, 3, 4 हे पूर्ण झालेले आहे. ठीक आहे. म्यूट करा. मी सांगतो आहे तुम्हाला. आता यापैकी बघा, हे जी फिगर दिसते आहे 1, 2, 3, 4, 5 आहे भाग. ओके, त्यापैकी 1, 2, 3, 4 हे शेडेड आहे. 1, 2, 3, 4 हे शेडेड आहे. 5 पैकी 4 शेडेड आहे. म्हणजे 4/5 येणार, बरोबर. म्हणजे 4/5 या ठिकाणी लिहिलं जाणार अपूर्णांकामध्ये. पण पूर्ण किती आहे? 1, 2, 3, 4. म्हणजेच याचा पूर्णांकयुक्त अपूर्णांक तयार होत आहे 4.4/5. लक्षात आलं का सर्वांच्या? आता पुढे जाऊ आपण. आता याचं रूपांतर आपण बघणार आहोत.
ठीक आहे, ठीक आहे. आता पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे तुम्हाला अंशाधिक अपूर्णांकांचं रूपांतर करायचं आहे. याचा नियम तुमच्या समोर दिसतो आहे. बघा, सूत्र आहे बघा इथे. आता या उदाहरणासहित घेऊ आपण. जास्त वेळ नको जायला, त्यासाठी या उदाहरणासहित घेऊ. 2.3/5 आहे. बरोबर का? अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करा. बरोबर आहे, एकदम बरोबर. आता याचा अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं. सूत्र काय सांगते बघा. नवीन अंश कसा येणार आहे? हो, तुम्ही मला नंतर उत्तर द्या, मी एकदा एक्सप्लेन करतो तुम्हाला. काय करणार आहात तुम्ही? हा जो पूर्णांक संख्या आहे, पूर्णांक संख्या आहे, हिचा गुणाकार छेदासोबत होणार आहे. मी जोपर्यंत तुम्हाला विचारत नाही तोपर्यंत उत्तर देऊ नका. तुमच्या लक्षात आलं का? मी ज्यावेळेस तुम्हाला विचारेल त्यावेळेस उत्तर द्या. ठीक आहे? सर्वांनी आपले स्पीकर हे म्यूट करा. तुम्ही म्यूट केलं का सर्वांनी? आता बघा, या ठिकाणी 2.3/5 आहे. आता यामध्ये 2 हा पूर्णांक संख्या आहे आणि 3/5 ही अपूर्णांक आहे. नवीन नियम काय सांगतो बघा. पूर्णांक संख्या गुणिले छेद, म्हणजे ही 2 पूर्णांक संख्या गुणिले छेद, बरोबर. अधिक काय येणार? तर अधिक येणार अंश, म्हणजे कोण? 3. आणि याचा छेद काय असणार आहे? जो आधी होता तोच राहणार आहे. बघा काही 2 × 5 म्हणजे 5 × 10 अधिक किती? 3. छेदात किती आले? 5. म्हणजेच बघा 10 अधिक 3 उत्तर येतं 13/5. आलं का लक्षात? 13/5. म्हणजेच काय? 13/5. हो हो, आलं लक्षात, आलं लक्षात. बघा आता इकडे पुन्हा लिहून दाखवतो मी तुम्हाला. 13/5. बरोबर आहे. 2.3/5 आहे. बरोबर. 2 × 5 म्हणजे 2 × 5 13/5 अधिक 3/5 म्हणजे याचं उत्तर आलं 13/5. 13/5 उत्तर आलं. समजलं का सर्वांना? मी तुम्हाला पुढे उदाहरणं देणार आहे ना सोडवायला. आता पुढे घ्या. रूपांतर पद्धत 2. आता काय करायचं आहे? तुम्ही अंशाधिक जे अपूर्णांक आहेत त्यांचं पूर्णांक अपूर्णांक मध्ये रूपांतर करायचं आहे. हे थोडंसं तुम्हाला वेगळं वाटू शकतं. त्यासाठी बघा नियम काय सांगतोय ते बघा. अपूर्णांकाचा नियम काय आहे? अपूर्णांक नियम, अंशाला छेदाने भागावे. आणि याचा जो साधा भागाकार आहे तो भागाकार लिहायचा आहे. आणि त्या पद्धतीने तुम्हाला पुढे मी सांगेल की भागाकार क्रिया केल्यानंतर जे मिळणारे उत्तर आहे ते अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. कसं? भागाकार ही पूर्ण संख्या असेल. भागाकार ही पूर्ण संख्या असेल आणि अंश तुमचा असेल बाकी. अंश असेल तुमचा बाकी आणि छेद तोच राहील तुमचा. जो छेद दिलेला आहे तोच तुमचा छेद राहील. याची पूर्णांक संख्या कोणती असेल? तर भागाकार ही त्या ठिकाणी पूर्णांक संख्या असेल. म्हणजेच तुम्हाला अपूर्णांक तुम्हाला कन्वर्ट करायचा आहे पूर्णांकयुक्त संख्येमध्ये. आलं का लक्षात? आता याच्या समोर तुमच्या समोर एक उदाहरण आहे बघा. 14/3 बरोबर. तर ते उदाहरण घेऊ आपण एक मिनिट. त्या अगोदर तुम्हाला हे माहित असणं गरजेचं आहे बघा. ज्या ठिकाणी तुम्ही भागाकार करत आहात, हा जो भागाकार करत आहात, भागाकारासाठी तुम्ही असं वापरतात, ज्याने भाग दिला तो असतो भाजक, ज्याला तुम्ही भाग देत आहात तो आहे तुमचा भाज्य. तुम्ही भागाकार देत असताना तुम्हाला ज्या संख्येने तुम्ही गुणाकार केला ती आहे तुमचा भागाकार आणि शेवट उरतो ती असते तुमची बाकी. हे तुम्हाला माहित आहे बरोबर. ओके. आता पुढे बघा. आता या ठिकाणी आहे बघा 14/3. 14/3 3 ने भाग देणार आहात तुम्ही. भाग देत असताना तुम्ही काय करता बरं?
तीनचा जो काही टेबल आहे त्या टेबलमध्ये तुम्ही 14 पर्यंत जातात. मग कसं करणार? 3 एक 3, 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 चौक काय होणार आहे? 12. आणि 3 5 किती होणार आहेत? 3 5 किती होणार आहेत? तर 15 होणार आहेत. आणि 15 हे 14 पेक्षा काय आहेत? मोठे आहेत. म्हणून तुम्हाला काय घ्यावं लागेल? 3 चौक काय घ्यावं लागेल? 12 घ्यावं लागेल. बरोबर? 3 गुणिले 4 बरोबर 12. आणि बाकी किती राहिले आता? 14 पाहिजे ना मला. 14 पाहिजे. बाकी किती राहिली माझी? 2. 12 अधिक 2 बरोबर 14 होतात. बरोबर? म्हणजे याच्यामध्ये बघा, यामध्ये बघा तुमच्या लक्षात येत असेल 4.2 14/3. यामध्ये बघा भागाकार जो आहे तो येतोय 4. भागाकार येतोय 4. त्या ठिकाणी बाकी किती येणार आहे? तर 2. आणि छेद ऍज इट इज राहणार. हा छेद आहे तो तसंच राहणार. म्हणजे तुम्हाला 14/3 14/3 ही बरोबर अपूर्णांक संख्या आहे. ती तुम्ही कन्वर्ट करून कशी लिहिली? 4.2 4.2/3 लिहिली. म्हणजेच तुम्ही अपूर्णांकाचे रूपांतर हे तुम्ही कशामध्ये केलं? पूर्णांकयुक्त पूर्णांकयुक्त संख्येमध्ये केलेलं आहे. लक्षात सर्वांच्या? एक कोणी बाकीच्याने आवाज करू नका. ज्यांना डाऊट असेल त्यांनीच विचारा. तुम्ही म्यूट करा बरं एकदा. ओके सर. ठीक आहे. आता यासाठी तुम्हाला काही एक्झाम्पल्स आहेत बघा. दिसत आहे का तुमच्या समोर एक्झाम्पल्स? आता मी पुन्हा पहिल्यापासून जे विद्यार्थी उशिरा जॉईन झालेले असतील त्यांच्यासाठी एकदा मी पुन्हा एकदा रिव्हिजन घेतो. एक छोटीशी रिव्हिजन 5-1 मिनिटं. सर्वांचं लक्ष आहे का आता? ओके. आता बघा पहिली टॉपिक बघितला तो अपूर्णांक आहे. आता कोणीही बोलायचं नाही कारण तुमचा आवाज आला की बाकीचे डिस्टर्ब होत आहे. आता फक्त मी बोलतो. कुणाला काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता. अपूर्णांक आहे. अपूर्णांक कुणाला म्हणतात? एक पूर्ण वस्तूंचा किंवा समूहाचा भाग ज्याला आपण अपूर्णांक म्हणतो. तुमच्या समोर मी एक कॅडबरी दाखवतोय बघा. रेक्टँगल शेप मध्ये कॅडबरी आहे. बरोबर? आता ही जी कॅडबरी आहे तुमच्या समोर इथे किती भाग आहेत? तर 1 2 3 4 5 6 7 8 आहे. ठीक आहे. यापैकी मी 2 भागांना त्या ठिकाणी काय केलं? अधोरेखित केलेलं आहे. म्हणजे मी ते 2 भाग खाल्लेले आहेत. समजा हे 2 भाग मी खाल्लेले आहेत. आता टोटल सारखे भाग आहेत 8. त्यापैकी मी किती भाग घेतलेले आहेत? 2. बरोबर? मग मी 2 लिहिले वरती आणि 8 लिहिले खाली. या ठिकाणी 2 झाला अंश, 2 झाला त्या ठिकाणी अंश आणि 8 झाला त्या ठिकाणी छेद. अशा पद्धतीने जे काही स्ट्रक्चर दिसत आहे तुम्हाला 2/8 हे झालं अपूर्णांक. काय झालं? अपूर्णांक झालं. आलं का लक्षात? अपूर्णांकाची डेफिनेशन समजली. छेदाला म्हणतात डिनॉमिनेटर, अंशाला म्हणतात न्यूमरेटर. न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर त्याला होणार तो होणार अपूर्णांक. अपूर्णांकाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? सांगितलं होतं मी. फ्रॅक्शन. अगदी बरोबर आहे. काय नाव आहे बाळा तुझं? धनश्री. म्हणतात फ्रॅक्शन म्हणतात. ठीक आहे. अपूर्णांकाला म्हणतात फ्रॅक्शन. ओके. आता पुढे जाऊ. हे एक्झाम्पल आपण बघितलं होतं. हे एक्झाम्पल तुम्हाला समजलेले असतील. यावरती जास्त फोकस न देता या ठिकाणी एखादं एक्झाम्पल आपण बघू आणि पुढे जाऊ. हे दिसतंय का तुम्हाला एक्झाम्पल? फिगर दिसते? या फिगर मध्ये सर्कल दिसतंय त्याचे सेम डिवाइड केलेलं आहे काही पार्ट मध्ये. 1 2 3 4 5 6 7 टोटल 7 इक्वल पार्ट आहेत. त्यापैकी किती शेडेड केलेलं आहे? 1. म्हणून याचं अपूर्णांकाला
1/7. ठीक आहे. आता अपूर्णांकांचे पुढे जाऊन आपण बघितलेले आहेत प्रकार, टाइप्स ऑफ फ्रॅक्शन. बरोबर. येस सर. आता इथे टाइप्स कोणकोणते सांगितले मी, तर पहिला टाईप आहे बघा छेदाधिक अपूर्णांक. बरोबर आहे का? छेदाधिक अपूर्णांक त्याचा नावाचाच अर्थ आहे छेद अधिक, छेद आणि अधिक असं मिळून काय तयार झाला, छेदाधिक अपूर्णांक. ज्याचा छेद अधिक आहे, ज्याचा छेद मोठा आहे झाला छेदाधिक अपूर्णांक. समजली डेफिनेशन? हो. त्याचं वैशिष्ट्य एवढंच आहे की ती जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू नेहमी एकापेक्षा काय असते, कमी असते. ठीक आहे. पुढे बघा आता अंशाधिक अपूर्णांक. छेदाधिक अपूर्णांकाला म्हणतात प्रॉपर फ्रॅक्शन. आता अंशाधिक अपूर्णांक आपण बघणार आहोत, त्याला म्हणतात इम्प्रॉपर फ्रॅक्शन. ज्या अपूर्णांकांचा अंश हा छेदापेक्षा मोठा आहे. एकदम सोपा आहे बघा. अंश आणि अधिक म्हणजे काय तयार झाला, अंश अधिक आहे. अंश ज्या ठिकाणी मोठा असेल त्याला म्हणणार अंशाधिक अपूर्णांक असं म्हणणार आपण. ठीक आहे. हे तुम्हाला माहित आहे. आता त्याचं एक वैशिष्ट्य बघायचं काय, ही जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू नेहमी काय असेल, 1 पेक्षा जास्त असेल किंवा 1च्या बरोबरची असेल. याचे उदाहरण पण आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांक ज्याला तुम्ही इंग्लिशमध्ये काय म्हणतात, मिक्स फ्रॅक्शन असं म्हणतात. ज्या अपूर्णांकात एक पूर्ण संख्या असते आणि एक छेदाधिक अपूर्णांक असतो, हे ज्या ठिकाणी जोडून येतात त्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक असं म्हणतात. या ठिकाणी मी तुम्हाला एक उदाहरण दिलं आहे बघा. 1, 2, 3, 4 फिगर आहेत. बरोबर. प्रत्येक फिगरचे 4 भाग केलेले आहेत. बरोबर का? पहिले 1, 2, 3 भाग हे पूर्ण आहे, म्हणजे 3 भाग हे पूर्ण आहे. आणि शेवटच्या फिगर मध्ये 4 भाग समान केलेले आहेत, त्यापैकी 2 मी काय केले आहे, शेडेड आहे. म्हणजे उत्तर काय येणार, 2/4 येणार. 3.2 बरोबर का? म्हणजे आपण कसं म्हणणार, 3.2/4. 3.2/4. अगदी बरोबर. लक्षात आलं? हो. हा. आता मला या ठिकाणी बघा, यापैकी एक उदाहरण राहिलेलं होतं तुमचं इथे, ते तुम्हाला सांगतो आता. ठीक आहे. बघा बरं काय उदाहरण आहे ते. मिक्स नंबर काय येतील सांगा. 4.3 बरोबर आहे. 4.3/5. ज्यांना समजलं नसेल त्यांच्यासाठी इकडे लक्ष द्या. हो, आलं लक्षात. इकडे लक्ष द्या. या ठिकाणी होय सांगितलं. आता समोर लक्ष द्या. या ठिकाणी स्टार आहे. बरोबर का? या स्टारचे किती भाग केलेले आहे, 1, 2, 3, 4, 5 भाग आहे. बरोबर. या 5 भाग पैकी 1, 2, 3 भाग हे शेडेड आहेत. म्हणजे पहिले 1, 2, 3, 4 हे पूर्ण आहेत. म्हणजे ही पूर्णांक संख्या मी अशी लिहिली. आता मला अपूर्णांक लिहायचा आहे. अपूर्णांक लिहिण्यासाठी मला बघा शेवटची फिगर मला कन्सिडर करावी लागेल. या ठिकाणी 5 सारखे भाग केलेले आहेत, म्हणून मी छेदामध्ये इथं 5 लिहिला. समान भाग आहे म्हणून 5. आणि त्या समान भागापैकी मी 3 भाग सिलेक्ट केलेले आहेत, म्हणून वरती आला 3. म्हणजे हे कसं म्हणणार मी, 4 पूर्णांक बघा 3/5.
आलं लक्षात? हम्म. अशा पद्धतीने मी त्या ठिकाणी एक्सप्लेन केलं. आता पुढे बघा, तुम्हाला समजलं का पूर्णांकयुक्त अपूर्णांक? हो. त्यानंतर छेदाधिक अपूर्णांक, अंशाधिक अपूर्णांक समजलं? हो. आता पुढे बघा, सर्वांनी म्यूट करा, एकदा म्यूट करा, 1/2 म्यूट करा, म्यूट. आता बघा इकडे, सर्वांनी म्यूट करा. काही आवाज येत आहे, समोर लक्ष द्या आता. आता इकडे बघा, इकडे बघा, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे तुम्हाला अंशाधिक अपूर्णांकांमध्ये रूपांतर करायचं आहे. आता मी दुसरं एक उदाहरण घेतो. 4.7/9 हे उदाहरण घेतलेलं आहे. आता मी सांगतोय तसं लक्ष द्यायचं इकडे. हा, आता कुणी काही बोलायचं नाही. हा, शांततेत आता ऐकून घ्या. या ठिकाणी 4 ही पूर्णांक संख्या आहे, बरोबर. 7 हा अंश आहे आणि 9 हा काय आहे? छेद आहे. 9 काय आहे? छेद आहे. ही गोष्ट तुमची सर्वांची क्लिअर असेल. 4 ला पूर्णांक, 7 ला अंश आणि 9 ला त्या ठिकाणी छेद म्हणणार आहात. ही गोष्ट ही लक्षात आलं का तुमच्या? आता पुढे बघा, हो सर. ठीक आहे. आता लक्षात द्या काय करायचं. नवीन अंश जो आहे, आता मला नवीन अंश लिहायचा आहे, म्हणजे मला अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. कशामध्ये? अंशाधिक अपूर्णांक. म्हणजे या स्वरूपामध्ये मला लिहायचं आहे अंश छेदात अंश छेद, अशा पद्धतीने लिहायचं आहे. आता हे करण्यासाठी माझ्याकडे बघा, पूर्णांक संख्या जी आहे, या पूर्णांक संख्येचा छेदाशी काय करायचा? गुणाकार करायचा. 4 गुणिले 9, 4 गुणिले 9 करणार आहे. किती उत्तर आलं? 9 चोक 36, बरोबर. या आलेल्या उत्तरात मध्ये काय करायचं? 9 चोक 36. या आलेल्या उत्तरामध्ये या ठिकाणी लिहिलेलं आहे बघा, अंश मिळवायचा आहे. म्हणजेच काय? अंश काय आहे? 7 आहे. 7 मिळवलेला आहे आणि छेद आहे तोच लिहायचा. छेद काय लिहिणार आहे? 9 जो होता तोच लिहिलेला आहे. म्हणजे 36 अधिक 7 किती होणार? 43. म्हणजे तुमचं उत्तर काय येणार? 43 छेदात 9. म्हणजे बघा, तुमचं उत्तर आलं 43/9. बरोबर आहे, अगदी बरोबर. 43/9 हे तुमचं आलं उत्तर. म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक तुम्ही कन्वर्ट केला अंशाधिक अपूर्णांकामध्ये. आलं का लक्षात? याच्यामध्ये अंश हा मोठा आहे म्हणून याला म्हणायचं अंशाधिक अपूर्णांक. आलं का लक्षात? आता पुढे बघा, दुसरं बघा, रूपांतर पद्धत दुसरी. आता तुम्ही पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर केलं. आता अंशाधिक अपूर्णांकाचं तुम्हाला रूपांतर करायचं आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये. आलं का लक्षात तुमच्या सर्वांच्या? आता इथं उदाहरण घेतलेलं आहे बघा, 14/3. बरोबर आहे का? आता मला याचं काय करायचं आहे बघा, भागाकार पद्धतीने मी करणार आहे. समजा बघा इकडे, 14 इथे येणार 14 आणि भाजक येणार 3. बरोबर आहे का? तुम्ही असंच भागाकार करता ना? हे तुम्हाला सोप्या भाषेत समजून सांगतोय मी. हा, भागाकार आता करत असताना तुम्ही काय करतात? 14च्या जवळपास जी संख्या आहे तिथपर्यंत तुम्ही गुणाकार करतात 3 सोबत. मग 3चा जो टेबल आहे तो बघा, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 चोक 12, 3 5 15 होतात. 15 ही पुढची संख्या आहे. म्हणजे 3 चोक काय झाला? 3 चोक किती? 12. 14तनं 12 गेले, किती उत्तर आलं? 2 उत्तर आले. 2. बरोबर का? भाजक आला 3, भागाकार 4, भाज्य 14 आणि बाकी 2. तुम्हाला सर्वांना माहित आहे.
बरोबर. मग आता करायचं काय आहे? 4.2/3. 4.2/3 म्हणजे लिहायचं कसं आहे? तर इकडे बघा, लिहायचं असं आहे. पहिलं लिहायचं आहे भागाकार. पहिला लिहायचा आहे भागाकार. त्यानंतर इथं वरती लिहायचं आहे बाकी. वरती काय लिहायचे आहे? बाकी. आणि छेदात काय लिहायचं आहे? जो होता छेद तोच लिहायचा आहे त्या ठिकाणी छेद. म्हणजे आता उत्तर बघा काय येईल. भागाकार किती आहे? 4. 4 आहे भागाकार. बाकी किती आहे? तर 2 ही काय झाली? बाकी झाली. आणि छेद किती आहे? जो अगोदर होता तोच छेद घ्यायचा. जो काही भाजक आहे भाजक त्या ठिकाणी घेणार आहात आपण 3. आलं का लक्षात? लक्षात आलं का? हो म्हणजे इकडे लक्ष द्या आता. हो हो बघा आता, म्हणजे तुम्ही 14/3 या 14/3 या अपूर्णांकाचे रूपांतर तुम्ही कशामध्ये केले रे बाळांनो? मिक्स फ्रॅक्शन पूर्णयुक्त अपूर्णांक. Yes, mixed fraction. It means that fraction is converted into a mixed fraction. म्हणजे तुम्ही काय केलं? अपूर्णांक हा तुम्ही काय केला? फ्रॅक्शन मध्ये पूर्णांक युक्त संख्येमध्ये कन्वर्ट केलेला आहे. ठीक आहे. सर्वांना समजलं का? हो सर. आता आपण काही सराव घेणार आहोत. आणि आता याचे हे जे एक्झाम्पल्स आहेत ते सोडवायचे आहे. बघा बरं ट्राय करून आता. 4.2/9. सर्वांनी आपले पेन घ्यायचा, कागद घ्यायचा आणि त्यावरती हे सराव त्या ठिकाणी करायचा आहे. 38/2. हो, उत्तर लगेच सांगायचं नाही. बाकीच्यांना पण प्रयत्न करू द्या. सर झालं सोडून. हे पहिलं एक्झाम्पल घ्या. सर झालं सोडून. बर. 38/2. 4.2/9 याचं आपल्याला रूपांतर करायचं आहे अंशाधिक. म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल, हा आहे त्या ठिकाणी पूर्णांक युक्त अपूर्णांक. बरोबर का? हो 25/. अरे उत्तर देऊ नका बाळांनो, बाकीच्यांना पण त्या ठिकाणी प्रयत्न करू द्या. हा झाला पूर्णांक युक्त अपूर्णांक. त्याचं रूपांतर करायचं आहे अंशाधिक अपूर्णांकामध्ये. कशात करायचं आहे? अंशाधिक अपूर्णांकामध्ये. आलं का लक्षात? 3. अगदी बरोबर आहे. आता या ठिकाणी बघू आपण. हा बघा, 4.2/9 4.2/9 एक मिनिट. 4.2/9. काय करता तुम्ही? 25/3. या पूर्णांक संख्येचा गुणाकार छेदासोबत करतात. 4 गुणिले 9, 9 चोक झाले 36. बरोबर का? त्याच्यात हा 2 मिळवायचा. म्हणजे 36 अधिक 2 किती झाले? 38. आणि छेदामध्ये जो छेद आहे तो ऍज इट इज ठेवायचा. 38 छेदामध्ये किती झाले रे? बरोबर आहे का? अरे बरोबर आहे का? हो सर. 38 छेदात हो सर 9. ठीक आहे. हे सर्वांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. ठीक आहे. आता पुढचं उदाहरण घ्या. 8.1/3. हा, ज्यांनी नाही सोडवलं त्यांनी प्रयत्न करा. 8.9 1/3. 25. सांगायचं नाही बाळांनो. बाकीच्यांना प्रयत्न करू द्या.
तर मग कधी सांगायचं? मी विचारेल त्यावेळेस मला उत्तर द्या. हो सर. झालंय का सर्वांनी सोडून? हो. हो सर. येस. हो. हो सर. ठीक आहे, ठीक. इकडे बघा. डबली रिकामी भरेल नाही काय? हा, आता इकडे लक्ष द्या. 8.1/3 आहे. 8.1/3. यात काय करायला सांगितलं की पूर्ण संख्या आणि छेद यांचा गुणाकार. 8 गुणिले 3 8 त्रिक झाले 24. बरोबर. अधिक हा जो अंश आहे तो अंश अधिक खाली 25. छेदामध्ये छेद येणार आहे. जो छेद आहे तो छेद म्हणजे 3. 24 अधिक 1 बरोबर 25. 25 आणि छेदामध्ये किती आले? 3. म्हणजे उत्तर तुमचं काय आलं? 8.1/3. बाळांनो, आवाज करू नका. बघा, 8.1/3 बरोबर 25/3. सर ते सोडायला जे तुम्ही पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे रूपांतर केलं अपूर्णांकामध्ये. आलं एक्सक्यूज का मी लक्षात सर. तुमच्या सर्वांच्या? बोला. सर ते खाली लिहिलंय ना, ते दिसत नाही. खाली लिहिलेलं इथं आहे. खाली ही का? हो सर, तो क्वेश्चन वर घ्या ना थोडं. दिसत नाही लिहिलेलं. कोणता? तो सर मी त्यासाठी 3 नंबरचा ना? 2 नंबरचा पूर्ण 1/3 अधिक करा. नाही, तो दिसतोय, त्याच्या खालचा दिसत नाही ना. हो सर. आम्ही ते त्यासाठी झाकलेला आहे. हे झाल्यानंतर आपण पुढे जाऊ. हा, सर ते याला तुम्ही सर्वांचं 25/3. हे झालंय का सर्वांचं? मग आता हे बघा, इकडे लक्ष द्या. आता पुढचं उदाहरण आहे का? दिसतंय का सर्वांना? हो. आता हे कोणत्या टाईपचं उदाहरण आहे बरं? हो सर, सांगा बरं, कोणत्या टाईपचं उदाहरण आहे? पूर्णांक युक्त अपूर्णांक. मोठ्या आवाजात सांगा एकाने. पूर्णांक युक्त अपूर्णांक. अंश अधिक अपूर्णांक. नाही. 2.3. अंश अधिक अपूर्णांकाचं काय करायचंय? पूर्णांक युक्त अपूर्णांक. पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. बरोबर. हो. म्हणजे तुम्हाला समजलेलं आहे. आता हे उदाहरण घेऊ आपण. 11/4. 2.3/4. सांगायला सांगितलं का? तर नाही. 2.3/4. हो, बाकीच्यांना पण हे करू द्या, प्रयत्न करू द्या. 2.3. अरे बाळांनो, 2.3. म्यूट करा बरं तुम्ही. आता म्यूट करा. चला म्यूट करा. आता केलंय का म्यूट? हो. हा, आता इकडे समोर लक्ष द्यायचं माझ्याकडे. माझ्या बोलण्याकडे बघा. 11/4 आहे. आता याचा भागाकार करायचा आहे. भागाकार करताना काय लिहित असतो आपण? इथं 11 घेत असतो. हे 4. 4 ने भाग द्या. 4 1 4, 4 2 8, 4 त्रिक 12. बरोबर का? 12 घेता येईल की ते? 4 त्रिक 12. नाही. 4 दुने किती होणार? 8 येणार. 11तून 8 गेले, किती राहिले? 3. ही झाली बाकी. हा झाला भागाकार. कसं लिहिणार तुम्ही? 2 भागाकार, त्यानंतर बाकी 3 छेदात छेद म्हणजे 4. बरोबर. म्हणजेच या ठिकाणी बघा, सर तुमचा आवाज नंतर खरखर करून येत आहे. रेंज प्रॉब्लेम असेल बाळांनो तुम्हाला. इकडे लक्ष द्या. 11/4 याचे रूपांतर तुम्ही कसं केलं? 2.3/4. म्हणजे तुम्ही पूर्णांक संख्येचं अपूर्णांक संख्येचं रेंज प्रॉब्लेम असेल बाळांनो. आवाज डबल येतोय. तुम्ही रेंज मध्ये या.
रिपीट होतोय रिपीट. फुल आहे हॅलो तर फुल रेंज आहे तर आवाज काहीच येत नाही. सर आवाज येतो, थोडा थोडा खरखर होतोय. आवाज येत नाही येत आहे. आता येतोय का? हो सर. रिपीट होतोय. इकडे बघा आता तुम्ही सर्वांनी म्यूट करा. हो सर. बघा 11/4 याचे रूपांतर केलं तुम्ही 2.3/4 मध्ये. आलं लक्षात? म्हणजे 11/4 ही झाली अपूर्णांक संख्या, तिचं पूर्णांक संख्येमध्ये रूपांतर केलेलं आहे. बरोबर. आता याच्यामध्ये अजून एक उदाहरण आहे, शेवटचं आणि एकदम महत्वाचं उदाहरण आहे. बघा अगदी शेवटचं उदाहरण आहे. 19/6 याचं तुम्हाला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. 19/6 बघा 3.1/6. मी सांगायला लावलंय का? नाही. 3.1/6. बाकीच्यांना पण त्या ठिकाणी ठीक आहे. इकडे लक्ष द्या. 6 गुणिले 3 बरोबर झाले 18. 19 मधून 18 गेले, उरले 1 म्हणजे 19/6. कसं लिहिणार आपण? तर इकडे लक्ष द्या. भागाकार येणार आहे, भागाकार 3. त्याच्यानंतर बाकी येणार 1 आणि अंश छेदाच्या ठिकाणी छेद म्हणजे 6 येणार आहे. म्हणजेच तुमचं 19/6 याचं रूपांतर त्या ठिकाणी झालेलं आहे 3.1/6. म्हणजेच अपूर्णांक संख्येचं रूपांतर पूर्णांक संख्येमध्ये झालेलं आहे. आलं का लक्षात सर्वांच्या? हो सर. बोललेलं लक्षात आलं का सर्वांच्या? हो सर. आता काही प्रश्न आहेत का? प्रश्न असतील तर विचारा मला. नाही सर काही नाही सर काही नाही. बाकी काहीच नाही. हो. ठीक आहे. कोणाला काही डाऊट आहे का? नो सर. नो सर. डाऊट नाही. डाऊट काहीच नाही. ठीक आहे. तुम्ही सर्वांनी छान पद्धतीने मला जो प्रतिसाद दिला त्यासाठी सर्वांचे खूप खूप आभार. सर मला अशी खात्री आहे की तुम्हा सर्वांना हा जो अंशाधिक पूर्णांक असेल, छेदाधिक अपूर्णांक असेल किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांक असेल तो अगदी छान पद्धतीने समजलेला असेल. त्यात जर काही अडचण आली तर तुम्ही नक्की विचारू शकतात मला. ठीक आहे.